नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे नियमाचे महत्त्व. एका गावामध्ये एक सावकार राहत होता. सावकार खूप श्रीमंत होता. त्याच्या घरी एक दिवस महान संत आले. त्या संतांचा 2-3 दिवस त्या सावकाराकडे मुक्काम होता. सावकाराने त्यांची खूप सेवा केली. तेव्हा ते संत खूप खुश झाले, प्रसन्न झाले. मग त्या संतांच्या मनात विचार आला की याच्यासाठी काहीतरी आपण केले पाहिजे. याने आपले खूप सेवा केलेली आहे. आता संतांजवळ त्याला देण्यासाठी काहीही नव्हते, शिवाय ज्ञानाच्या. मग संतांनी त्याला एक उपदेश दिला की तू रोज एक नियम कर. मी रोज देवाच्या मंदिरात जाऊन पाया पडेल. तो म्हणला की नाही, मला नाही जमणार, मला खूप कामं असतात. असा नियम करणे माझ्याच्याने शक्य नाही होणार. संतांनी सांगितले, देवाचे नामस्मरण कर. तो म्हणला, नाही, माझा व्यापार आहे, मला सारखं बोलावं लागतं, त्यामुळे मला नामस्मरण करणे शक्य होणार नाही. शेवटी संत म्हणले, तुझ्या मनाप्रमाणे कुठलाही एक नियम तू कर. रोज तो नियम पाळ. नित्यनियमाने हा नियम कर. मग सावकार म्हणाला, ठीक आहे, माझ्या शेजारी एक कुंभार राहतो. मी रोज त्या कुंभाराचे तोंड पाहिल्याशिवाय जेवणार नाही, हा नियम बनवेल. संत म्हणाले, ठीक आहे, आणि संत तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशीपासून तो सावकार रोज त्या कुंभाराचे तोंड पाहायचा आणि मग जेवण करायचा. शेजारीच घर असल्यामुळे तो त्याला सहज दिसत होता. असे करून महिन्यानुमहिने लोटले गेले. हा सावकाराचा नियम पक्का होत राहिला. एके दिवशी काय झाले, सावकाराला खूप भूक लागली. मग त्याने कुंभाराचे तोंड बघून जेवायचे ठरवले. तो कुंभाराच्या घराकडे पाहू लागला. कुंभार काही त्याला दिसेना. मग तो कुंभाराच्या घरी गेला आणि त्याच्या बायकोला विचारले, आज कुंभार कुठे गेला? ती म्हणाली, आज जवळपास त्यांना माती कुठेही मिळाली नाही, त्यामुळे ते दूर जंगलामध्ये माती खोदण्यासाठी गेले आहेत. त्या सावकाराला खूप भूक लागली होती. सावकार त्या कुंभाराला शोधत शोधत जंगलामध्ये गेला. तोपर्यंत तो कुंभार माती खोदत होता. माती खोदता खोदता त्याला खूप मोठा सोन्याचा हंडा सापडला होता. त्या हंड्यामध्ये सोनं, चांदी, हिरे, मोती सगळं सापडलं होतं. खूप भला मोठा हंडा त्याला सापडला होता. ते कोणी पाहू नये म्हणून त्या हंड्याला तो झाकत होता. तितक्यामध्ये सावकार तिथे गेला आणि लांबूनच ओरडला, दिसला, दिसला. कुंभार दिसला म्हणून सावकार ओरडत होता. परंतु कुंभाराला वाटले की हा हंडाच सावकाराला दिसला, म्हणून कुंभार जोरजोरात ओरडत होता, इकडे या, इकडे या. सावकाराला वाटले कशाला बोलावतोय, म्हणून सावकार त्याच्या जवळ गेला. तेव्हा कुंभार म्हणला की मला खूप मोठा हंडा सापडलेला आहे आणि कुणाला सांगू नका, आपण अर्धा अर्धा घेऊ. अचानक एवढा धनलाभ झालेला पाहून सावकार खूप खुश झाला. मग सावकाराच्या लक्षात आले की संतांनी सांगितलेला नियम केल्यामुळे आपण एवढे धनवान झालो. जर त्यांनी सांगितलेल्या नियमांचं पालन केलं असतं तर अजून आपल्याला त्याचा फायदा झाला असता. म्हणून मित्रांनो, रोज एक नियम ठेवलाच पाहिजे. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.